बघा बाप रे, ही लालबागच्या राजासाठी लाईन बघा कसली लागली आहे. गणपती बाप्पा 22 फूट वाले की. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आलो आहे लोअर परेलला आणि आता मी जातो करी रोडला, म्हणजेच मुंबईमधली ज्याला मी देवभूमी अशी मानतो आणि हा आपला सण साजरा करायला. यामध्येच आता जाताना आपल्या गणेश गल्लीचे गणपती आणि लाईनीमध्ये जेवढे पण गणपती आहेत तेवढे आपण बघत जाऊ. आणि याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत खेतवाडीतले सर्व गणपती पाहायला. तर आता माझ्यासोबत जर मागे तुम्ही बघाल तर आहे प्रज्वल आणि प्रथमेश. बाकीचे सर्व मित्रमंडळी पुढे गेलेत, आम्हाला जरा उशीर झाला आहे. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. आता आहे ना पूर्ण हा करी रोड आहे ना पूर्ण रिकामी जो तुम्हाला दिसतोय ना हा, कारण आजचा पहिला दिवस आहे. जरा अजून 1-2 दिवस पुढे जाऊ दे, कोकणातले चाकरमानी परत येऊ दे, मग हा कचाकच भरणार आहे. तर आता आपण फायनली लालबागला पोहोचलेलो आहे आणि माझ्या समोरच ना मुंबईच्या राजा याचा आता गेट मला दिसतोय. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया. आणि आतमध्ये जी मूर्ती आहे साकारलेली आहे ना, ती मी इंस्टाग्रामवरती बघितली, खरंच खूप भारी आहे यावर्षीची. तर चला जाऊया. 22 फूट वाले की जय. आता जस्ट मी बोलत होतो की इथे गर्दी नाही आहे, पण या भ्रमामध्ये कधीच राहू नका. लालबागला ऑलवेज गर्दी असते, पण इतकी नाही आहे जितकी ना ऑलमोस्ट आता तुम्हाला 5 दिवसाचा गणपती गेल्यानंतर दिसेल. आज पहिलाच दिवस आहे म्हणून बऱ्यापैकी थोडीफार गर्दी आहे. तर चला आता आपण आज जाऊया. ऑलमोस्ट आपण गेटच्या इकडेच आहोत. आज जाऊया ना आणि आतमध्ये बाप्पाचं दर्शन घेऊया. तर हे बघा, इथे पूर्ण हा महाकालेश्वर उज्जैनचा देखावा आहे या वर्षीचा. आणि इथे साईडला सर्व आपले जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना सर्व आहेत. 12 ज्योतिर्लिंग नाही आहेत हे बघायला गेलं तर हे बघा जेवढे आपले पवित्र स्थळ आहेत ना तेवढे सर्व आहेत. जसं की रामघाट झालं, त्याच्यानंतर हरसिद्धी मंदिर झालं, त्यानंतर कालभैरव मंदिर, म्हणजे हे बहुतेक उज्जैन मधली सर्व मंदिर आहेत. हे बघा इथे जरा ओळख कामाला आली ब्लॉगची. तर आपला मित्र आपल्याला मदत करत आहे. नाव काय तुझं? यज्ञ मसूरकर. बाळा तुझं? माहित असेल. गणपती बाप्पा 22 फूट वाले की. मित्रांनो, जर तुम्ही इथे आलात ना तर या आयडीचा ना महत्व काय ना तुम्हाला आल्यावरती कळेल. बघा, तर फायनली मित्रांनो मुंबईच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे.
दर्शन खरंच एक नंबर झालाय. आता इथून आपण आता पुढे जायचं आपल्याला चिंतामणीला, पण त्या अगोदर बहुतेक इथे तेजुगाय सुद्धा लागेल आपल्याला. आपण तो गणपती सुद्धा करूया. काय बोलतो सीड? आज फुल एनर्जेटिक मोरया, गणपती बाप्पा मोरया. आज फुल एनर्जेटिक राहायचंय. चला. तर आता आपल्याला दर्शन होणार आहे ते म्हणजे राजा तेजुगायाचे. तर आता तेजुगायचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत लालबागच्या राजाच्या या गेट जवळ. तर आता तुम्हाला हा गेट दाखवतो कसा सजवलाय या वर्षीचा. तर आता चिंतामणीला आलोय आणि चिंतामणीचं ना दरवर्षीची माझी एक गोष्ट चांगली आहे की आतमध्ये पोरं ओळखीची आहेत, तर मग डायरेक्ट दर्शन आपल्याला मिळेल. तर चला आता तुम्हाला चिंतामणीचा हा जो गेट यांनी जो केलेला आहे भारी दिसतोय मला, तो आता मी तुम्हाला दाखवतो. आई साहेब मोठी माणसं. तर हर हर महादेव. गेले कुठे? महागणपती जाऊन आले. महागणपती नाही गेला, पोरं आणले. तर जरा ना माणुसकी जपत आहे ना, ओळख ठेवावी लागते. अरे गर्दी किती आहे सर, पहिला दिवस आहे आज आणि एवढी गर्दी. सॅटर्डे ना, सॅटर्डे. आणि जर आता आपली चाकरमाने आली आपले कोकणातले, कसली गर्दी होईल इकडे कच्चाकाच भरून. चला आता दर्शन घेऊया, आज जाऊया. आणि मला इथूनच चेहरा दिसतोय भारी. बघा बाप रे, ही लालबागच्या राजासाठी लाईन बघा कसली लागली आहे, एकदम भन्नाट. हे रोहित जायच्या राजासाठी? मी कधीच नाही जात रे बाबा, एवढी गर्दी कधीच नाही. मी आता गर्दीपासून जेवढं जमेल तेवढं लांब राहायला बघतो. म्हणून तू बदलापूरला गेलाय. लोकांपासून लांब. आणि अशा प्रकारे इथे आपल्या माईकने आपल्याला धोका दिलेला आहे. मी हे बोलत होतो की या लहानशा गर्दीमध्ये हे जेव्हा तर आता आमचा चिंतामणी, गणेश गल्ली आणि काळा चौकी बघून झालेला आहे आणि आता आलोय आम्ही मिसळ पाव खायला. तर ते सांग ना, कसा खायचं ते सांग. तोंडाने खायचा बाबा, तोंडाने माहिती पण हे का प्लेट बीट. मी व्हिडिओ नंतर बघतो, आधी याला भरवतो. हा, याला भरवतो अगोदर. तर आता नुकतंच आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही जातो आहे रंगारी बदक साईड.
आणि यावर्षी मी असं ऐकून आहे की या बदकशाहीमध्ये अक्कलकोट याचा देखावा केलेला आहे. तर चला आता आज जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो, नुकताच आपल्या या गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खरंच गणपतीचं जो रूप आहे ना खूप म्हणजे गोड आहे. या मंडळाची स्थापना 1940 मध्ये झालेली आणि आता म्हणजे 2024 मध्ये या मंडळाने 85 वर्ष आपली पूर्ण केलेली आहेत. जेव्हा खूप कमी लोकांना माहिती आहे की खूप कमी लोक जेव्हा मुंबईमध्ये लालबागमध्ये येतात ना तेव्हा लालबागचा राजा, चिंतामणी आणि गणेश गल्ली, काळा चौकीचा महागणपती या गणपतीचं दर्शन घेतात. पण तुम्ही नक्की रंगारी बदकचाळ या गणपतीला नक्की या, कारण जेव्हा लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये गिरगावमध्ये पहिला गणपती बसवलेला आणि त्याच्या मागोमागच जो गणपती या मुंबईमध्ये आला तो म्हणजे रंगारी बदकचाळ. तर चला बाप्पाचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आता मी इथून निघतोय. तर मित्रांनो, आता मी इथून निघतोय म्हणजे रंगारी बदकचाळीतून निघतोय आणि पुढे आता आम्हाला जायचं आहे ते म्हणजे खेतवाडीच्या गणपतीसाठी. तर ही व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो आहे कारण खेतवाडीच्या गणपतीची एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे. तर भेटूया आपण त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया.